श्री गणेशाय नमः. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. स्वामी माऊलींवर विश्वास असेल तर आत्ताच देवा माझा तुमच्यावर संपूर्ण विश्वास आहे, श्रद्धा आहे, भक्ती आहे असे टाईप करा. विविध मार्गांनी तुम्ही देवाचे आशीर्वाद प्राप्त करत आहात. तुम्ही एक आशीर्वादित बाळ आहात, कारण तुमच्या सर्व काही सेवा देवाचे नाम जप स्वीकार करण्यात येत आहेत. जेव्हा देव तुमच्यापर्यंत संदेश देतात तेव्हा काही संकेतही देतात. तेव्हा हा संकेतही तुमच्यासाठी आला आहे. स्वामी माऊलींच्या कृपेने आजचा हा दिव्य पवित्र संदेश ज्या क्षणाला तुम्ही उघडाल तेव्हा तुमच्या आयुष्यातून कठीण निघून जाईल आणि सुख, संपन्नता आणि महालक्ष्मीच्या कृपेने आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होईल. तुमच्या अनेक समस्या नष्ट होताना तुम्हाला अनुभव येणार आहे. घरात भरभराट, सुख, समृद्धी आणि अशा काही गोष्टी घडतील ज्या तुमच्या मनाला भावतील आणि तुम्ही संपूर्ण आनंदाने खूप काही वेळ व्यतीत कराल. ज्या क्षणाला तुम्ही हे संदेश ऐकत असाल तेव्हा समजून जा की दैवी कृपा तुमच्यावर झाली आहे. स्वामी माऊलींचा दिव्य पवित्र संदेश तिथेच येतो जिथे भक्त आतुरतेने स्वामींच्या आशीर्वादांची वाट पाहतात. त्याचप्रमाणे हा दिव्य पवित्र संदेश तुमच्या पुढे येणे तुमच्या भाग्याचे दरवाजे जे तुम्ही आधी ठोठावले होते त्या ठिकाणी तुम्हाला काही योग्य अशा गोष्टी मिळाल्या नाही, पण आता देव तुमच्यासाठी ते उघडत आहेत आणि उघडण्याची योग्य वेळ आलेली आहे हे मानून स्वीकार करा. कारण देव तिथेच येतात जिथे आशीर्वादांची आवश्यकता आहे. जर तुम्ही हे आशीर्वाद प्राप्त करू इच्छित असाल, तुमची इच्छा आहे की दैवी आशीर्वाद मला प्राप्त व्हावे, तर आत्ताच एक लाईक करा आणि या व्हिडिओला, या संदेशाला शेअर करा. तुमच्या मनातील कोणत्याही कोपऱ्यात काही नकारात्मक असेल तर स्वामी ते सगळं काही या क्षणाला नष्ट करतील. कारण दैवी आशीर्वाद तिथेच पोहोचतात जिथे सकारात्मक विचार आहेत, जिथे सकारात्मकता वास करणार आहे आणि म्हणूनच तुमची निवड झालेली आहे. देव म्हणतात, हम गया नहीं जिंदा है. या माझ्या अभय वचनावर जो कोणी विश्वास ठेवतो त्याला कधीही अंधारातून चालावे लागत नाही. त्याच्यासाठी माझा दिव्य प्रकाश कार्य करू लागतो. त्याच्यासाठी माझे आशीर्वाद येऊ लागतात. बाळा, तू काही काळापूर्वी काही संधी गमावली आहे असे तुझ्या मनाला काहीतरी वाटत आहे, पण मी आज तुला आशीर्वादित करतो आणि तुझ्या मनातील त्या सर्व काही इच्छांना परिपूर्ण करणारे आशीर्वाद तुला प्रदान करतो. आता तुझ्या मनातून काढून टाक की काही काळ निघून गेला आहे किंवा तुम्ही काही हरवले आहे. त्याहीपेक्षा दुप्पट देण्यासाठी मी आज तुमच्यापर्यंत येऊन पोहोचलो आहे, कारण त्याची तुम्हाला आवश्यकता आहे. कोण म्हणतं की तुझं ते कार्य अर्धवट राहील? बाळा, जेव्हा मी तुला काही महत्त्वपूर्ण सांगू इच्छितो तेव्हा ऐकून घे की आता तुझं कुठलंही कार्य अर्धवट राहणार नाही, तर ते पूर्णत्वात जाईल आणि तुझे जीवन यशाने, आनंदाने परिपूर्ण होईल. आज तुम्ही ज्या सुखांची अभिलाषा करत आहात ते सर्व काही तुम्हाला मिळणारच आहे. अगदी योग्य वेळेवर ते तुमच्यापर्यंत पोहोचेल. जरी काही गोष्टी आज ताबडतोब घडल्या नाही तरी देवाच्या प्रक्रियेवर विश्वास ठेव, कारण देव ती प्रक्रिया घडवत आहे जी तुम्हाला योग्य वाटली पाहिजे आणि ती तुमच्या आनंदाला वाढवणारी आहे. एवढं मात्र लक्षात ठेवा, देव तुम्हाला कधीही एकटे पडू देत नाही किंवा तुझ्यासाठी ते असे स्वीकार करण्यासाठी तुला काही देतात जे तुझ्या जीवनात आवश्यक बदल घडवत आहे. बाळा, मला तुझी मदत करायची आहे. ती योग्य वेळेवर तुझ्यापर्यंत येऊन पोहोचेल आणि तुझ्या शक्यता वाढवल्या जात आहेत. देव म्हणतात, तुझ्यासाठी
संधी निर्माण केल्या जात आहे. माझ्या बाळा, तुझ्या उपस्थितीत मी तुला ते सर्व काही प्रदान करतो. इथे तुझी उपस्थिती दर्शवण्यासाठी होय देवा, येणारे आशीर्वाद, येणारी संधी मला हवी आहे असे दर्शव आणि तुझे आशीर्वाद स्वीकार कर. मला माहीत आहे की तुमच्या हरलेल्या मनाला पुन्हा उभारी देण्यासाठी मी आज इथे तुमच्यासोबत उपस्थित आहे. बाळा, स्वतःला हरू देऊ नकोस आणि स्वतःच्या मनाशी नकारात्मक विचार करू नकोस, कारण मी तुझ्यापर्यंत येऊन तुला आशीर्वादाने भरभरून ते सर्व काही सुख प्रदान करत आहे. तुम्हाला हवे असलेले आशीर्वाद येत आहेत. चमत्कार घडतील. तुम्ही ज्या अपेक्षा करता ते मिळणार आहे. अगदी ते तुमच्या पुढील मार्गात आहे. ते स्वीकारण्यास तयार असाल तर होय म्हणून स्वीकार करण्यासाठी तुमची सहमती दर्शवा आणि ते स्वीकार करा. कारण देवाने पाठवलेले आशीर्वाद, देवाने पाठवलेले चमत्कार स्वीकार करण्यास उशीर लावू नका. हा संदेश संपूर्ण ऐकून घ्या. पुढील काही मिनिटे तुमच्यासाठी महत्त्वाची असू शकतात. जर तुम्ही या संदेशाकडे दुर्लक्ष केले तर काही संधी निघून जातील. त्या निघून जाऊ नये म्हणून तुम्ही केलेले प्रयत्न यशस्वी करण्यासाठी हा संपूर्ण संदेश ऐकणे, स्वीकारणे, यातील आशीर्वाद स्वीकारणे हे तुमच्यासाठी कलात्मक आणि आशीर्वाद प्राप्त करण्यासारखे आहे. मोठ्या संधी स्वतः चालून तुमच्यापर्यंत येतील आणि तुम्ही त्या संधींमुळे आनंदी होणार आहात. कारण दैवी कृपा याचा अनुभव तुम्ही लवकरच करणार आहात. येणारे 3 दिवस तुमच्यासाठी महत्त्वाचे आहेत. या 3 दिवसात किंवा या 3 तासात तुम्ही जे काही मागत आहात ते मिळण्याची दाट शक्यता आहे. कारण ते निर्माण करताना तो करता करविता तुमच्यासाठी सर्व काही घडवून आणेल. तेव्हा इच्छा व्यक्त करा आणि ते पूर्ण करण्यासाठी परिश्रमसुद्धा घ्या. कारण त्या परिश्रमांनी तुम्ही पुढे जाल, तुम्ही जिंकाल आणि तुम्ही यशाने भराल. कोण म्हणतं की तू हरणार आहेस किंवा तुझ्या मनात शंका निर्माण करत आहे, त्याकडे दुर्लक्ष कर. बाळा, माझी मदत योग्य वेळेवर त्यांच्यापर्यंत पोहोचवली जाते जे यशाने भरण्यासाठी तयार आहेत, प्रयत्न करत आहेत. कारण मी त्यांच्यासाठी ते आशीर्वाद देतो आणि त्या संधी निर्माण करतो ज्यामुळे तुम्ही पुढे जाल. तुमच्या शक्यता वाढवल्या जातील. कारण जेव्हा मदत येते तेव्हा सर्व काही शक्य होतं. जे अशक्य आहे ते देखील तुमच्यासाठी शक्य होतं. म्हणूनच आज तयार व्हा. बाळा, आजचा हा दिव्य संदेश तुझ्यावर सकारात्मक परिणाम करणारा आहे. तुझ्या स्वप्नांना पूर्ततेत परिवर्तित करणारा आहे. नकारात्मक ऊर्जा तुझ्यापासून दूर जात आहेत. कारण तू मला हाक मारली आहेस. ज्या क्षणाला जे कोणी भक्त स्वामी माऊली म्हणून मला हाक मारतात आणि पूर्ण विश्वासाने विश्वास धरतात की मी त्यांच्या निरंतर मदतीला आहे, त्यांच्या वेदना संपवण्यासाठी आहे, त्यांना सुखाने भरण्यासाठी आहे, तेव्हा त्या क्षणाला तात्काळ त्यांना माझी मदत प्राप्त होते. तुम्ही तुमच्या स्वप्नांकडे वळवल्या जात आहात. कारण आता ती पूर्ण करणारे आशीर्वाद घेऊन आलेला दिव्य संदेश तुमच्यापर्यंत येऊन पोहोचला आहे. ही कुठलीही अशी व्यवस्था नाही की ती विस्कळीत होईल. कारण हे देवाचे दैवी आशीर्वाद आहेत जे तुमच्यापर्यंत येऊन पोहोचले आहेत. तुमचे कर्म फळाला येण्याची वेळ निश्चित करण्यात आलेली आहे. जर तुम्ही हा दिव्य पवित्र संदेश ऐकत आहात तर तुमच्या मनावर सकारात्मक परिणाम होतील. तुम्ही जे काही नमस्कार करता, जे काही नाम जप करता आणि जे काही देवाचे करता ते माझ्यापर्यंत पोहोचवल्या जात आहे. आज असा दिव्य दिवस आहे ज्यात तुम्ही जे काही मागाल ते मिळणार आहे. माता महालक्ष्मीचा आशीर्वाद तुमच्या दिशेने परिवर्तित केला जात आहे. कधीकधी तुम्ही हार मानू लागता, काही गोष्टींपासून दूर जाऊ लागता. पण मी आज तुम्हाला सांगू इच्छितो की दूर जाणे टाळा. कारण येणारा आशीर्वाद
हा चिरकालपर्यंत तुमच्या जवळ असेल. भिवू नका, कारण मी सदैव तुमच्या जवळपास आहे. स्वतःला हा संदेश पोहोचू द्या की मी तुमच्या मदतीसाठी आहे. होय, तुम्ही सत्य ऐकत आहात. जे काही येत आहे ते सगळं काही आता तुमच्यासाठी मोठ्या प्रमाणात घडणार आहे. घडता घडविता करणारा करविता परमेश्वर आहे. तेव्हा सर्व काही स्वीकार करा. ते आनंदाने स्वीकार केल्यास तुमची मदत नक्कीच होणार आहे. आशा ठेवा, कारण सर्व काही दिव्य आहे आणि ते दिव्यतेने तुम्हाला प्राप्त होणार आहे. काही अनावश्यक खर्च टाळल्या जातील आणि त्या जागी आवश्यक खर्च होतील, जे तुम्हाला चिरकालपर्यंत तुमच्या काही गोष्टींमध्ये मदत करतील. जेव्हा तुम्हाला उंचावायचे आहे तेव्हा तुम्हाला ती उंचीही मिळणार आहे. देव तुम्हाला स्थिर करतो, आनंदाने भरतो, उंचावतो, तुमच्या सुखांना वाढवतो. जर तुम्ही या संदेशापर्यंत आला आहात तर लाखो लोकांतून देवाने तुमच्यासाठी या संदेशाची निवड केली आहे. काही राहिलं आहे ते तुम्हाला मिळणार आहे. जे काही राहिलं आहे असं तुमच्या मनात वारंवार येत आहे, तर देव तुम्हाला रिकाम्या हाताने ठेवणार नाही, तर ते देखील तुम्हाला मिळणार आहे. तुमच्या म्हणण्याप्रमाणे, तुमच्या इच्छेप्रमाणे तुम्हाला दिल्या जाणार आहे. तुम्ही मागील काळात अपयशाने भरला होतात, तर आता यश मोठ्या प्रमाणात तुम्हाला मिळणार आहे. काही अडकलेली कार्य तुम्हाला पूर्ण करायची होती, ती देखील पूर्ण होणार आहेत. आशा सोडू नका. देवावर संपूर्ण आशा दाखवा आणि ते सर्व काही प्राप्त करा. तुमचे अधिकार कोणीही हिरावून घेऊ शकत नाही, कारण ते तुमच्यासाठीच आहेत आणि तुमच्याकडेच राहणार आहेत. त्यावर कोणीही दावा करणार नाही. स्वामी माऊलींचा, स्वामी देवाचा हा दिव्य पवित्र संदेश तुमच्या जीवनाला बदलण्यासाठी आला आहे. तुमच्या हृदयात या पवित्र दैवी संदेशाला स्थान द्या. एक लाईक करा आणि तुमच्या प्रियजनांना शेअर करायला विसरू नका. तुमची ताकद वाढेल, तुमची शक्ती वाढेल. गुरुनी पाठवलेला गुरुवारी हा संदेश स्वीकार करा, कारण यासोबत दिव्य आशीर्वाद, तेजस्वी आशीर्वाद तुमच्यापर्यंत येऊन थांबले आहेत. तुम्ही जर या संदेशाला संपूर्ण स्वीकार करत असाल तर होय, मी आशीर्वाद स्वीकार करतो असे टाईप करा. देव म्हणतात, स्वामी म्हणतात, बाळा, ज्या कृपेची, ज्या आशीर्वादाची आणि ज्या क्षणांची तू वाट पाहत होतास तेच आता तुझ्याकडे येत आहे. तुझे मोठे स्वप्न स्वामींच्या कृपेने पूर्ण होणार आहे. हा संदेश तुझ्यापर्यंत येणे योगायोग नाही, तर मी दिलेला तुला एक आशीर्वाद आहे. तुझ्यासाठी हे सर्व काही देण्यासाठी मी स्वतःहून आलो आहे. तुझ्या कल्याणासाठी माझी योजना आहे. म्हणूनच हा संदेश तुझ्यापर्यंत पाठवण्यात आला आहे. तू नशीबवान आहेस बाळा. खरंच आनंद आता तुला मिळणार आहे. हा संदेश योगायोगाने नाही, तर स्वामींच्या इच्छेने, माझ्या इच्छेने तुझ्यापर्यंत पोहोचला आहे. ते स्वीकार कर. स्वतःला रिकामा समजू नको, तर तू ओतप्रोत भरला आहेस श्रद्धेने, आनंदाने आणि तुझ्या इच्छेने. त्या सर्व काही इच्छा पूर्ण करणारे आशीर्वाद घेऊन आलेला हा संदेश तुझ्या वाट्याला देत आहे. जर तू हे स्वीकार केलेस तर तुझ्या नशिबात कुठलीही कमतरता राहणार नाही. तुझे दुःख, संताप, ताप हरण करणारा हा पवित्र दैवी संदेश आहे. मी जेव्हा जेव्हा माझ्या भक्तांना आशीर्वाद प्रदान करतो तेव्हा रात्रीतून चमत्कार घडू लागतात. पुढील 3 तास तुझ्यासाठी महत्त्वाचे आहेत, आशीर्वादांचे आहेत आणि दैवी चमत्कारांचे आहेत. कल्पना कर, तू जी काही स्वप्न पाहत आहेस, रंगवत आहेस, ती तुला प्रत्यक्षात मिळू लागतील. तेव्हा तू किती आनंदी होशील. तोच खरा आनंद मी तुझ्या मुखावर पाहण्यासाठी आज इथे उपस्थित आहे. तुझी उपस्थिती दर्शवण्यासाठी या संदेशाला लाईक कर. बाळा, तुझ्या प्रियजनांना पाठवायला विसरू नकोस, कारण जे कोणी दुःखी आहे, त्रासात आहेत आणि काही शोधत आहेत त्यांच्यापर्यंत हे पोहोचवायचे तुझे कार्य आहे. जर तू हे केलेस तर माझा मोठा आशीर्वाद तुझ्यापर्यंत येईल. तुझी श्रद्धा वाढेल आणि तू भक्तीत रममान होशील. बाळा, तुझ्या प्रत्येक कार्यात तू यशाने भरल्या जाशील. परत तुला जे काही हवे आहे तेही मिळणारच आहे. कधीकधी
माणसे ओळखताना तू काहीतरी अशी चूक करतोस ज्यामुळे तुला काही दुखावणारी माणसं भेटतात. पण मी तुला योग्य वळणावर नेत आहे, जिथे तुझे मन कोणी दुखावणार नाही. तुझ्यासाठी चांगले सोबती, चांगले परिणामकारक असे आशीर्वाद मी देत आहे, ज्यामुळे तू आता चांगल्या लोकांच्या संपर्कात येशील आणि काही ताणदायक लोक, काही त्रासदायक लोक तुझ्या वाट्याला परत येणार नाहीत. माणसांना ओळखणे शिक बाळा. तुझ्या कल्पना सत्यात उतरणार आहेत, म्हणून कल्पनेत चांगले विचार कर, चांगलं वाग, चांगलं माग, कारण ते तुला मिळणार आहे. ते प्रत्यक्षात देण्यासाठी तुझी स्वामी माऊली आज तुझ्यापुढे उपस्थित आहे. मी ज्या क्षणाला जिथे उपस्थित असतो तिथे चमत्कार घडू लागतात. तुझ्या दिशेने एक आनंदाची बातमी येत आहे. लवकरच ती तुला मिळणार आहे. कदाचित हा संदेश ऐकत असताना सुद्धा तुझ्या मनाला आनंदाची प्राप्ती होणार आहे. बाळा, तुझं भवितव्य माझ्या हाती स्थिर आहे, सुरक्षित आहे. काळजीत राहू नकोस, कारण माझी मदत तुला मिळणार आहे. सगळ्या काही चिंता व्यर्थ आहेत. चिंतेत वेळ घालवू नकोस. सर्व काही चांगलंच होणार आहे. आज हे ऐकत असताना तुला कधीही आनंदाची बातमी मिळेल. ज्या गोष्टींची तू वाट पाहत आहेस ते तुझ्या मार्गात आहे. पुढे चालत राहा, कर्म करत राहा आणि सर्व काही भाग्य तुमचं उजळणार आहे, यावर विश्वास ठेवा. आज कोणत्याही क्षणी तुम्ही ती आनंदाची बातमी प्राप्त कराल, कारण मी तुझ्या दिशेने ती पाठवली आहे. चमत्कार होईल आणि तुझे मन अधिक प्रसन्न होईल. स्वामी माऊलींनी पाठवलेले आशीर्वाद स्वीकार करा. अगदी या क्षणाला सुद्धा तुमच्यासोबत काही चमत्कार घडू शकतात. फक्त विश्वास ठेवा, कारण देवाची मदत या संदेशाच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत येऊन पोहोचली आहे. तुम्ही जे काही मागत आहात ते मिळण्याची शक्यता वाढवल्या जात आहे. म्हणूनच दैवी संदेश तुमच्या दिशेने येत आहेत, ते स्वीकार करा. आनंदी व्हा. स्वामी माऊली तुमचे संघर्ष संपवून तुमच्या आयुष्यात सुख, आनंद, प्रगती आणि आनंदाच्या बातमी देवत ही स्वामी माऊली चरणी प्रार्थना. केलेली सेवा स्वामी चरणी अर्पण करते. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. 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 श्री स्वामी समर्थ.
जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.